महंत गंगागिरी महाराजांच्या 189व्या हरिनाम सप्ताहामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी कृषी प्रदर्शन भरलेलं आहे। प्रत्येक येणारा भाविक या कृषी प्रदर्शनाचा लाभ घेतो, परंतु या कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना नवीन संशोधन बियाणं हे तर पाहायला मिळालंच, परंतु एक 22 किलो वजनाचा सरडा पाहायला मिळाला। तुम्ही कुठून आलात आणि सरड्याबद्दल सांगा। आम्ही मुंबईहून आलात। त्याचे ओनर जे आहेत त्यांचं नाव किशोर चव्हाण नाव आहे आणि माझं नाव सिद्धार्थ चौधरी आहे। आता किती सरड्या तुमच्याकडे आहेत? सध्या आता हे दोनच आहेत इथं सध्याला। साधारणतः किती किती सरड्या असतील? म्हणजे आता हे भारतातला सर्वात मोठा हे सरडे आहे। हां. 5.5 फुटाचा आहे। याचं वजन 20 ते 21 किलो वजन आहे याचं। आणि हे पूर्ण शुद्ध शाकाहारी म्हणलात तरी चालते। याला खायला हिरवा भाजीपाला खातो आपण जे खातो, कोथिंबीर, गाजर, ककडी, भोपळा असे खातो। वैशिष्ट्य जरी म्हणलं तुम्ही तर ह्याची स्किन जी आहे ना ते काटेरी स्किन याची। आणि राहिला प्रश्न जगण्याचा, जगणं म्हणजे याचं वय लास्ट एंडिंग 25 ते 30 वर्षापर्यंत जगतोय। आता याचं वय किती असावं? साधारण 10 वर्षाचा। 10 वर्षाचा। याला काही औषधं किंवा नाही, तसं काहीच नाही, पूर्ण हिरवा भाजीपाला। हिरवा भाजीपाला कर। याच्यामध्ये आता हा जो खालचा साईड आहे याचं कोणती जाते? याच्या खाली जो तीच आहे। तीच आहे। आणि ह्याची ब्रिज जी आहे ना ती दक्षिण अमेरिकेची bridge दक्षिण आहे। अमेरिकेची। आणि राहिला आणि आपण आपल्या आपल्या भारतामध्ये याचं नाव जे आहे ना सरडा म्हणतो आपण। सरडा। पण दक्षिण अमेरिकेच्या ब्रिजमध्ये याला काय म्हणतात आपण, त्याला म्हणतात की इग्वाना नावाचं। इग्वाना सरडा जो आहे तो रंग बदलणारा असतो, हा सरडा रंग बदलतो का? गिरगिट बदलते। गिरगिट बदल। आणि ह्याचं नाव तिकडे इग्वाना नाव आहे आणि आपल्याकडे सरडा म्हणतात आणि ह्याचं नाव टॉनी ठेवलं। तुम्ही असं किती कृषी प्रदर्शनामध्ये गेले किंवा भरपूर केले। गेल्या वर्षी 5 दिवस बीडमध्ये होतो। याच्यामध्ये गंगागिरी महाराज सप्ताह तुमचा पहिलाच दिवस आहे का? कसं पहिल्याच वेळेस तुम्ही आलात का? हां, इथं पहिल्यांदा चालू। कोणी सांगितलं तुम्हाला इथं किंवा तुम्ही असंच लोक पाहिजे काय प्रतिसाद आहे? लोक काय तुम्हाला विचारतात किंवा लोक डायरेक्ट झाला काय कोणी म्हणते फायबरचा असं तसं जेव्हा लागतील तेवढा लोकांना बरं. लगेच डेंजर आहे असं तसं म्हणते। बरं बरं। एक प्रश्न असा आहे की तुम्ही हा आयात कसा केला, भारतामध्ये कसा आणला? म्हणजे लहान असताना आणला होता त्या टायमाला केरळमधून। आणि कसा? किशोर चव्हाण। अच्छा, हां, त्याचे ओनर हेच आहे। ही ब्रीड अमेरिकेमधून आलेले आहे आपल्याला। हां हां। इथं आणून आता ह्या प्रदर्शनामध्ये आपल्याला काय संदेश द्यायचा आहे? हा सरडा आपण जो इथं आता प्रदर्शनाला ठेवलेला आहे, तर याच्यामधून आपण काय संदेश देऊ पाहतो शेतकऱ्यांना आणि जनतेला शेतकऱ्याला काकी ही एक्साइटेड बघायला राहते। सरडा म्हणलं की मोठा कुणी बघितलाच नाही अजून, तर ह्याला पहिल्यांदा बघितल्यामुळं असं एक्साइटेड बघायला शेतकऱ्यांसाठी नाही ना ह्याच्यासाठी नाही। आणि प्रदर्शनमध्ये फक्त ठेवलं आहे असं।